आज आलो होतो कॉलेजला कारण होती लास्ट प्रॅक्टिकल एक्झाम. तर आज आल्या सकाळी पहिली बॅच आमचीच होती, त्यामुळे पहिलं तर प्रॅक्टिकल करून घेतलं. त्यानंतर आरची फाईल सबमिट करायची होती, ती फाईल सबमिट केली आणि निघालो हॉस्टेलवर. पहिलं तर कॉलेजला बाय बाय केलं आणि निघालो. काही सोबतच कपडे वगैरे घेऊन आलो होतो, ते हॉस्टेलवर पोरांच्या रूम मध्ये ठेवली होती. कपडे बदलून सगळं सामान वगैरे घेऊन आलो कारण मला जायचंय गावाला. त्याआधी लायब्ररीत थोडी पुस्तकं सबमिट करायची होती, ती केली आणि निघालो गावाकडचा रस्ता धरून. तर आता आमची टर्म एंड तर झालेली आहे आणि अजून फायनल एक्झामच्या डेट पण आलेल्या नाहीत, म्हणल्यावरच गावाकडे जायचा प्लॅन केलाय. नशिबाची खूप साथ मिळाली, पटकन अशा बस सगळ्या मिळाल्या आणि मी पोहोचलो गावाकडे. तर एवढं लागतंय ना, कधी एकदा घरी जातोय असं झालं होतं. पण मी घरी जायच्या आधी डायरेक्ट बागेतच गेलो होतो कारण सगळी बसली होती बागेतच. आणि गेल्या गेल्या चिमणीनं आपलं माझं पाकिट घेतलं होतं आणि त्यात पैसे आहे ते का नाही चेक करत होतो. तोपर्यंत दाजी म्हणलं चला जाऊया जांभळाला. मग काय लगेच तयार झालो आणि आम्ही दोघं मिळून गेलो जांभळा आणायला. त्याला एवढी जांभळं लागलीत ना काय विचारूच नका. पटकन अशी पिशवी भरून घेतली आम्ही आणि निघालो घरी. घरी गेल्या गेल्या आमच्या आधी ही चिमणी जांभळावर तुटून पडली होती बघा. काय माहिती नाही, पण हिला काय एवढी जांभळं आवडती तिलाच माहित. मग काय आल्या आल्या पहिले तर बाप आणि लेक दोघी जण ही जांभळावर तुटून पडली होती आणि ही देशी जांभळं असल्यामुळं गोड तर एवढी होती ना काय विचारूच नका. त्यानंतर ना जांभळं वगैरे खाऊन घेतले आणि आम्ही गेलो बाजारला. त्यानंतर सगळे आंबे वगैरे विकून आम्ही घरी आलो आणि आता उन्हाळा असल्यामुळे आम्ही सगळे असे दारातच बाहेर त्याकाळी वाऱ्याला बसलेला असतो. चला गायचं आजच्या ब्लॉग मध्ये एवढं, भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये.